विद्यार्थी मित्रांनो, फार दिवसानंतर आपण पुन्हा ऑनलाईन अभ्यासाची सुरुवात करू आहे. आपण प्रॅक्टिस सेट 9.1पर्यंत आलो होतो. प्रॅक्टिस सेट 9.1. यापूर्वीच्या तासाला आपण डिस्काउंट आणि कमिशन या संदर्भातली काही प्राथमिक माहिती आपण घेतलेली होती. त्याच्यानंतर मार्क प्राईज, छापील किमतीचा नेमका अर्थ काय, डिस्काउंट म्हणजे काय, जर आपल्याला सेलिंग प्राईज काढायची असेल तर सेलिंग प्राईज आणि मार्क प्राईज आणि डिस्काउंट याच्यातलं कोरिलेशन आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण त्यातलं काही फॉर्म्युले पण आपण पाहिले होते आणि त्यानंतर आता आपण जे अभ्यासलं त्या सगळ्या अभ्यासानंतर आपण प्रॅक्टिस सेट 9.1चा विचार आज आपण करणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा. इफ mark price is equal to rupees 1700, selling price is equal to rupees 1540, then find the discount. एक्झाम्पल आहे, जर एखाद्या वस्तूची छापील किंमत 1700 रुपये, तिची विक्री किंमत 1540 रुपये आहे, तर नेमका डिस्काउंट किती आहे हे तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल. आपण एकचा फॉर्म्युला शिकलेलो. तर डिस्काउंट इज इक्वल टू त्याची मार्क प्राईस मायनस त्याची सेलिंग प्राईस. अतिशय सोपं उदाहरण आहे. इज इक्वल टू, आता हे 1700 मायनस 1540 याच्यातनं मायनस केले की 160 शिल्लक राहतील. मग आपल्याला डिस्काउंट इज इक्वल टू रुपीज 160 असं आपल्याला याच्यामध्ये फक्तच वजाबाकी आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. तर 160 आपल्याला डिस्काउंट याच्यावर काढता येईल. आता इथे दिलेलं आहे सेकंड एक्झाम्पल पहा. आता इफ मार्क प्राईस इज इक्वल टू रुपीज 990 अँड percentage of discount is 10, then find the selling price. हे उदाहरण आहे. जर एखाद्या वस्तूची छापील किंमत 990 रुपये असेल आणि त्याच्यावर आपल्याला 10% एवढं जर डिस्काउंट नसेल तर त्याची विक्रीची किंमत किती असेल. मग आपल्याला त्याची आता जी सूट मिळणार आहे ती कशी आहे साधारणतः, तर ती 100वरची आहे. म्हणून आपल्याला लिहावं लागेल पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट is equal to 10. Therefore, जर त्याची मार्क प्राइस is equal to 100, then discount is equal to 10 rupees. म्हणजे याचा अर्थ काय, when mark price rupees 100, then selling price is equal to किती राहील 90. म्हणजे याचा अर्थ काय,
10% याचा अर्थ 100 रुपये जर त्याची छापील किंमत असेल तर तेव्हा त्याची विक्री किंमत किती असेल? 90 असेल. देअरफॉर जर त्याची 990 एवढी जर त्याची आता विक्री किंमत असेल तर पहा, व्हेन मार्क प्राइस is equal to 990 rupees, then selling price be X rupees. आपण त्याची 990 रुपये जर त्याची छापील किंमत असेल तर त्याची विक्रीची किंमत आपण X रुपये आहे असं मानू. आपला याचा अर्थ काय होतो बा, जर 100 रुपये किंमत असेल तर ती वस्तू 90 रुपयाला विकली जाते. मग याच्यामध्ये प्रोपोर्शनचा जर विचार केला तर 990 रुपयाची वस्तू X किमतीत विकली जाते. याच्यामध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार? 9 × 990 इज इक्वल टू X × 100. देन 90 × 990 अपॉन 100 इज इक्वल टू X. आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. म्हणजे मग 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. देअरफॉर X इज इक्वल टू 99 × 9 असं होईल. आणि मग म्हणून X इज इक्वल टू 9 81, 8 9 81 आणि ते 8 89. तर Xची किंमत किती येणार मग? 891. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट दिलेला असेल तर या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो उदाहरण सोडवावं लागेल. आपण आता तिसऱ्या उदाहरणाचा विचार करणार आहोत. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे? तिसरं एक्झाम्पल पाहूया. इफ सेलिंग प्राइस इज इक्वल टू 900, discount is 20%, then find mark price. मागच्यासारखंच उदाहरण आहे, सहजपणे तुम्हाला जमेल. मग ते म्हणावं लागेल डिस्काउंट पर्सेंटेज. आता इथे डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे? 20. मग काय याचा अर्थ काय झाला? देअरफॉर त्याची मार्क प्राइस ₹100, देन डिस्काउंट इज इक्वल टू 20. मी इथे आता मार्क प्राइस ₹100, देन सेलिंग प्राइस इज इक्वल टू किती होणार आहे? आता ती 100मधून आपल्याला 20 वजा करायची तर 80 रुपये राहील. म्हणजेच आता आपल्याला जे कोरिलेशन मिळणार आहे ते काय मिळेल? आपण मागच्या याच्यात जसं पाहिलं होतं, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 20% डिस्काउंट म्हणून आपण 80 रुपयाला देऊ. मग आता म्हणजे विक्री किंमत तिची जर 80 असेल तर छापील किंमत तिची किती राहणार आहे? देअरफॉर इथे म्हणायचं आता सेलिंग प्राइस इज इक्वल टू 80, then mark price इज इक्वल टू 100. म्हणजे विक्री किंमत 80 असेल तर छापील किंमत तिची 100 असेल. मग आता व्हेन सेलिंग प्राइस इज इक्वल टू 900,
देन जर त्याची सेलिंग प्राईस जर 900 असेल देन मार्क प्राईस BX. मग तिची एक्स किंमत आपण मानली. मग इथे काय होईल आता 100 रुपयाची वस्तू जर 80 रुपयाला 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली जाते तर एक्स किमतीची वस्तू 900 रुपयाला विकली जाते. हे आपलं कोरिलेशन आपण मांडलं. मग आता काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 80 इज इक्वल टू 100 इंटू 900 देन एक्स इज इक्वल टू 100 इंटू 900 अपॉन 80. 0 0 कॅन्सल. आता किती होतील हे आता इथून आपल्याला याला भाग द्यावा लागणार आहे. कसा जाईल तो पहा. आता इथे बेचोक 8 इथे आता 2 45 90 किंवा बेचोक 8 आणि 2 पंचे 10. इथे आता 4चा तर 4 1 4 आणि 4 25 100 किंवा 25 चौक 100. 25 आणि 45चा गुणाकार करू. एक्स इज इक्वल टू 25 इंटू 45 इज इक्वल टू 25 5 25 600 हातच्याला 12 25 चौक 100 आणि हे 12 तर 112. म्हणजे किती किंमत आली आता ही 1125 रुपये. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायची आहेत. मी तुम्हाला याच्यामध्ये 9.1 मध्ये जवळपास किती उदाहरणं आहेत 8 उदाहरणं आहेत. याच्यामध्ये 5वं एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला सोडवायचं नाही आहे. ते तुमच्या अभ्यासक्रमातून 5वं वगळण्यात आलेलं आहे. आता 5वं वगळण्यात आल्यानंतर आपल्याला 7व्या एक्झाम्पलचा थोडासा आपण विचार करूया. 7वं पण एक्झाम्पल आपण थोडंसं सोडवलं म्हणजे तुम्हाला त्या व्हॅकंट प्लेस मला फक्त भरायचे आहेत म्हणून ते आपल्यासाठी थोडं सोपं पण होणार आहे. आणि आपला आजच्या तासाला जो आपल्याला पूर्ण वेळ यासाठीचा द्यायचा होता ते 7व्या एक्झाम्पलने आपल्याला आपला सिलेबस पण पूर्ण होईल आणि आपलं काम या प्रकरणाचा 9.1चं थोडंसं आवाक्यात येईल किंवा संपणार असेल. तर 7वं एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. आफ्टर offering discount 10% on mark price, a customer gets total discount of 70 rupees. To find the cost price for the customer, filling the following boxes with appropriate number and complete the activity. Suppose mark price of the item 100 rupees. Hence when the discount is, आता discount आपल्याला किती दिलेलं आहे, discount is therefore for customer that item cost किती होणार आहे 100 minus 10 is equal to 90 rupees. तर त्याला ती 90 रुपयाला वस्तू पडणार आहे 100 रुपयाची कारण 10% डिस्काउंट आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय हेन्स व्हेन द डिस्काउंट इज ₹10 देन द सेलिंग प्राईस किती राहणार आहे. मग त्याची सेलिंग प्राईस 90 राहणार आहे कारण डिस्काउंट 10 आहे म्हणून त्याची विक्रीची किंमत किती राहणार आहे 90 रुपये राहणार आहे. सपोज व्हेन द डिस्काउंट इज, आता जेव्हा डिस्काउंट आपल्याला 17 आहे व्हेन द डिस्काउंट इज 17 रुपीज देन द सेलिंग प्राईस इज X रुपीज. देअरफॉर X अपॉन 17 असं येईल. ही कशावर होती साधारणतः एक्सची वस्तू 17 रुपये एक्स किंमत असेल तेव्हा 17 रुपये डिस्काउंट असेल. इथे आपल्याला 90/10 येणार आहे बरोबर. आपण इथला जर विचार केला तर तो आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होईल मग आता तर 90 आणि 70 मल्टिप्लाय होतील बघा 90 × 70 डिवायडेड बाय 10. याच्यामध्ये आता 0 0 हा जर कॅन्सल झाला तर 17 9 53 153 ही
मग इथे दिलेलं बा, द कस्टमर विल गेट द आयटम फॉर 153 रुपीज. मित्रांनो, मी तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं आणि 7वं 4 उदाहरणं सोडून दिलीत. तुम्हाला 4थं, 6वं आणि 8वं 3 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. आपण दिवाळीच्या व्हॅकेशननंतर फार दिवसानंतर आज आलेलो आहोत. आपला सिलेबस तसा मित्रांनो आवाक्यात आहे. आता दररोज न चुकता तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील. सगळे व्हिडिओंचा व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि पुन्हा मागची वही जी असेल ती कंटिन्यू करा. जे विद्यार्थी आता NMMS परीक्षेसाठी बसलेले आहेत, त्या NMMSच्या विद्यार्थ्यांसाठी मी काही क्वेश्चन पेपर पाठवलेले आहेत, त्याचे PDF फाईल पाठवलेले आहे. एक स्वतंत्र वही करा. त्या वहीमध्ये सगळ्या PDF फाईलमधला एक प्रश्न लिहा आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतील तर योग्य उत्तराचा पर्याय मित्रांनो तुम्ही खाली लिहायचा आहे. तुम्हाला या निमित्ताने NMMS परीक्षेचं स्वरूप लक्षात येईल. NMMS परीक्षेचं नुसतं उत्तर शोधताना ते 4ही पर्याय कसे फसवे आहेत, म्हणजे 4ही उत्तरं आपल्याला योग्य वाटतात, पण त्याच्या योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपण काय काय क्ल्यू वापरला किंवा आपण कशा पद्धतीने ते उत्तर जज केलं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही NMMS परीक्षा पास झाल्यानंतर, तुम्ही गुणवत्ता यादीत आल्यानंतर तुम्हाला जवळपास वर्षभराची 12,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. म्हणजे 1,000 रुपये प्रति महिना हा तुम्हाला दिला जातो 4 वर्षापर्यंत. फार मोठी स्कॉलरशिप आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही NMMS परीक्षेचा फक्त अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवण्यापर्यंत पोहोचू नका. तर मी स्कॉलरशिपचा विद्यार्थी, याचा अर्थ मी तितका गुणवत्ताधारकसुद्धा आहे, हे तुम्हाला भविष्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आत्तापासून अभ्यास करा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला यश कधीही हुलकावणी देऊ शकत नाही आणि म्हणून तुमच्या अभ्यासावरच तुमच्या आयुष्याचं सगळं यश अवलंबून आहे. नियमित अभ्यास करा. शाळा कधी उघडतील हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. जे होईल ते होईल, पण आपण ऑनलाईन का असेना अभ्यास करूया. स्वतःचा माइंड सेटअप डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेऊया. कोरोनाची लस आल्यावर आपण पुन्हा तंदुरुस्त होऊन या सगळ्या शैक्षणिक वातावरणामध्ये पदार्पण लवकरच करूया, यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण दुसऱ्या सत्रासाठीची आजपासून सुरुवात केली. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.